प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक हे अभंगाद्वारे नमूद करतात, ज्या दिवशी या शरीराचं रूपांतर प्रेतात होतंय त्या दिवशी त्याला घरी ठेवत नाहीत. लक्ष्यला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मनती हाय हाय यमधर्म. एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाकडे बघून यम सुद्धा आश्चर्यचकित होतो. तो विचार करतो ही व्यक्ती किती अधिकारी असेल, काय योग काय कर्तव्य असेल या व्यक्तीचं. यम सुद्धा हाय हाय करतो. काम क्रोध माया हे रडायला लावत असतात, ह्या रडतात. वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, मशानात गेल्या शेनी म्हणजे आपल्याकडे प्रचलित भाषेतला शब्द आहे गौऱ्या. ह्या गौऱ्या लावत असतात अंगावर वाळलेल्या. त्या सुद्धा धर्म सिद्धांतानुसार गौरी उलटी टाकत असतात. ह्या वैराग्याच्या क्षणी येतात. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. जो अग्नी लागतो का तो 14 अग्नीपैकी एक विशिष्ट प्रकारचा अग्नी. भडाग्नी नेवोनी मशानी देवोनी, भडाग्नी देवोनी स्मशानी देवोनी, भडाग्नी देवोनी मशानी देवोनी, येती परतोनी माघारे, येती परतोनी माघारे. भडाग्नी देवोनी मशानी नेवोनी, येती परतोनी माघारे. एक भडाग्नी नावाचा विशिष्ट प्रकारचा दारामध्ये प्रेत काढण्याच्या नंतर एक प्रज्वलित केलेला अग्नी असतो. त्या अग्नीला पुराणाच्या सिद्धांतानुसार भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. आणि हा अग्नी ज्या वेळेला मशानात देत असतात, हा अग्नी दिल्याच्या नंतर सर्व माणसं परत येतात. त्याच्या अगोदर फिरविला घट, फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. खांद्यावर मडकं देत असतात, त्याच्यात पाणी असतंय. विशिष्ट भावकीचा एक माणूस उठून त्याला दगडाने छिद्र करतो आणि 3 असेल 5 असेल प्रदक्षिणा त्या जळत्या प्रेताला करत असतात. पाठीमागं ते मडकं सोडतात आणि बोंब ठोकतात. पुढे महाराज सांगतात, दिली तिळांजुळी कुळनाम रूपाशी, किंवा कुळनाम रूपाशी दिली तिळांजुळी, शरीर ज्याची त्याशी समर्पिले. पंचतत्वाचे शरीर त्या दिवशी विलीन होत असतं. हे मातीत टाकल्यावर, अग्नीत टाकल्यावर किंवा पाण्यात टाकल्यावर. आपल्याकडे भारतीय संस्कृतीनुसार 3 अंत्यविधी प्रचलित आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत 2 आहेत, उत्तर भारतात 3रा अंत्यविधी आहे. आपल्याकडे दफनविधी आहे, दहनविधी आहे. उत्तर भारतामध्ये काही प्रांतामध्ये नद्या तुडुंब भरलेल्या असतात, म्हणजे प्रेताला गंगेमध्ये सोडून देतात. त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात. पाण्यात सोडलं तरी माती आहे, मातीत टाकलं तरी माती, अग्नीत टाकलं तरी माती आहे. शरीराची होय माती. ज्या दिवशी शरीर समर्पित केलं जातं, अस्थि संचयाचा कार्यक्रम असतो. अस्थि संचयाच्या कार्यक्रमाच्या दिवशी विष्ट मित्र सजन सोयरे धायरे सगळे येत असतात. पाहतात तिथं तर त्या ठिकाणी जो आपल्याला रात्रंदिवस अविरत कधी कधी भेटणारी व्यक्ती, त्याच्या शरीराची राख झालेली असती, दिसत नाही. ते कापुराचा कलेवर घातला करंडा, कापुराचा कलेवर घातला, कापुराचा कलेवर घातला करंडा, कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखीन उरे उंडा पहावया. कापराचा पुतळा तयार केला, अग्नीत टाकला, ठाईची समाप्ती झाली जैशी. किंवा अग्नी कर्पुराचे मेळी, काय उरले ते काजळी. काही शिल्लक राहत नाही तिथं. लवणाची कुंजरी सुदलिया
लवण सागरी. मालक सांगतात आळंदीतले, मिठाची हत्तीन तयार केली आणि धुहाला समुद्रावर नेली, कशी वापस येईल. तसं एकदा याच्यातला आत्मा गेला की त्याचं प्रेतात रूपांतर होतंय. तुटला आयुष्याचा दोरा, ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी सर्व पसारा ठरतो, असं मंगळवेढ्याचे मालक नमूद करतात. आवाज कडक करा, देव चांगलं करेल तुमचं. वाढवा थोडासा आवाज. पूर्ण पसारा ठरतो, पूर्ण पसारा सगळ्यांचाच वाढवा, माझा एकट्याचा नकोय. शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. शेवटच्या कडव्यात मालक गोड म्हणतात, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. हे शरीर पंचतत्वात विलीन होतं. एकदा अग्नीच्या सानिध्यात गेलं की पुन्हा ते पाहाल भेटत नाही. जसं कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखीन उरे उंडा पाहावया. सज्जनांनो, दक्षिणेच्या मालकाचा निरोप इतका कटू सत्यातला आहे. खाली किती जरी मोठ्या अधिकाऱ्याचा निरोप आला तरी माणसं ज्याच्या त्याच्या वजनावर तो निरोप टाळत असतात. सुप्रीम कोर्टांची समस्या आली असेल, 400-200 गाड्या पकडायला डिपार्टमेंटच्या आल्या असतील, पण तो त्याच्या पद्धतीनं लपण्याचा प्रयत्न करतो. आणि लपली माणसं मागेही लपत आली, आताही लपतात. पण दक्षिणेच्या मालकाचा निरोप आल्याच्या नंतर आतापर्यंत विश्वाच्या पाठीवर कोणालाही लपता आलेलं नाही, कोणी लपू शकला नाही. मुद्दा ऐका सज्जनांनो, पंढरपुरातला मालक जर जीव दशेला आला तर त्याला सुद्धा दक्षिणेच्या मालकाकडून लपता येत नाही. यरती पामर जीव झाला प्रेतरूप, शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा. जावं लागतं मशानात. मालकाचा पुरावा आहे, नेवोनी निजविती त्या ठिकाणी, नेवोनी निजविती त्या ठिकाणी. मानसे जाळीती त्या ठिकाणी, किंवा नेवोनी निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. अविरत सर्व भोगात विलीन असणारा एक जीव, विलीन असणारे एक शरीर शेवटच्या टप्प्यात त्या ठिकाणी नेऊन निजवतात जिथं माणसं जाळतात. नेवोनी निजविती मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. जावं लागलं. तद्वज्ञायांनी आबाचं पार्थिव पंचतत्वात विलीन करण्यासाठी या ठिकाणाला आणलं. प्रेतात रूपांतर झालं की घरी ठेवत नाहीत. किती माणसं गोडव्यातले असतात ते कल्पना करा. याच्याकरता ऐकायचं आपल्याला की अंतःकरणातली मगरुरी कायमची संपली पाहिजे. संपत्ती किती आहे त्याचा विचार केला जात नाही, पद किती मोठं आहे त्याचा विचार केला जात नाही, त्याच्या पाठीमाग माणसाचा वलय किती मोठा आहे हा विचार केला जात नाही. उलट एक विचार केला जातो, ती व्यक्ती जात राहिल्याच्या नंतर. विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे हे सगळेजण एकच विचार करतात. सगळेजण आल्याच्या नंतर काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. सोयरे सज्जन असा एक विचार करतात की याचा आला भूमिभार झाला. काय भूमिभार? आता शरीरातून दुर्गंधी येणार आहे.
हे आपल्यावर जीवापाड जरी प्रेम करणारं व्यक्तिमत्व असेल तरी पण याच्यापासून आपल्याला त्रास होणार आहे, याच्या करता याला घरातून बाहेर काढा. ही जवळच्या नात्यातली रक्तातली माणसं सुद्धा हा विचार करतात. निसर्गाचा नियम आहे. त्या अनुषंगाने आबांना एका आद्यस्थित या स्थळी आणलेलं आहे. प्रत्येकाला जावं लागतं. एक पुरावा मांडतो तुमच्या पुढे सज्जनांनो. आबांचा शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी उतुंग भरारी घेतलेलं व्यक्तिमत्व होतं. विद्येचं मंदिर त्यांनी अर्जित केलं. मी नेहमी सांगत असतो, देव आणि संत या दोन मंदिराच्या नंतर यांच्या बरोबरीच एक मंदिर विश्वात आहे. ते मंदिर म्हणजे विद्येचं मंदिर, त्याला शाळा आपण म्हणतो. अशा एका मंदिराची उभारणी स्वर्गीय आबांनी केली. आबांचा राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठा गोडसा या जिल्ह्याला लाभलेला एक नाविन्यपूर्ण जिव्हाळ्याचा राजकीय नेता आदरणीय आबा होते. जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीत असतील, ते सर्वांच्या तनामनातलं अंतकरणातलं राजकीय क्षेत्रातलं एक खिळून ठसून भरलेलं व्यक्तिमत्व स्वर्गीय आबा. किती मोठ्या लोकांना जावं लागतंय. एक प्रसंग तुमच्या पुढे मांडतो. एका व्यक्तीचा विधभर पोट भरण्यासाठी, या पोटाची खळगी भरण्यासाठी एका व्यक्तीचा व्यवसाय होता ढोल वाजणं. ढोल ढोल ढोल. वारकरी संप्रदायामध्ये भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलेलं वाद्य म्हणजे मृदंग आहे, पखवाज आहे. वारकरी संप्रदायात ठराविक वाद्य आहेत. श्रुतिविना आहे, टाळ आहे, पखवाज आहे आणि चिपळी आहे. ही भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलेली वाद्य. मग बाकी काही वाद्य अनन्य ठिकाणी त्यांना सुद्धा एक अनन्य साधारण महत्व आहे. फारशा वाद्यांचं नाव घेणार नाही. युद्ध प्रसंगामध्ये वापरल्या जाणारं वाद्य असतं त्याला दुदुंबी नावाचं वाद्य म्हणतात. लक्ष्यला ठाव स्मशानीचा याच्यावर सांगतोय. युद्ध प्रसंगामध्ये वापरलं जातं त्याला दुदुंबी नावाचं वाद्य म्हणतात. हे दुदुंबी नावाचं वाद्य मृत वृषभाच्या शेपटीने वाजित असतात. मृताम वृषभो पुच्छाग्रोय दुदुंबी भयजायते नाम. जमिनीला खड्डा केला जातो, त्याच्यावर तिवई लावल्या जाती, त्याच्यावर चामडं ताणल्या जाते आणि मृत बैलाच्या पुच्छेनं शेपटीनं ते वाजवल्या जातं. याला दुदुंबी नावाचं वाद्य म्हणतात. दुदुंबी नावाच्या वाद्यात एक असा ध्वनी आहे, तो 80 वर्षाच्या माणसाचं रक्त सुद्धा पळवतो, निर्भय करतो. नाद असतो, घंटेचा नाद असतो, घंटा नाद म्हणतो आपण. मृदंगाने हृदय हलते, मृदंगाने हृदय हलतंय, अंतकरण हलतंय, असं वाद्य मृदंग आहे. असे काही वाद्य आहेत ते गुडघ्यापासून खाली पाया हलवतात. त्यांचे नाव नको इथं, निदान आजच्या कीर्तनात तरी नकोय. आमचे पांचट लोक ते सुद्धा वाद्य इकडे आणायले, स्टेजवर भागवतात आणायलेत. त्यांना कोण्या नरकात टाकावं हे पंढरपुरातल्या मालकाला कळणार नाही. यांच्या पुढे बसणाऱ्याला जिवंत समुद्रात टाकावा हे यमाल सुद्धा सुधारणार नाही. चांगलं काम करण्याची संधी आपल्याला देवानं जर दिली नसेल तर नाही देऊ द्या, पण वाईट काम करण्यासाठी जर एखादा प्रवृत्त होत असेल तर असं समजायचं त्याच्यासारखा हरामखोर इथे या परिसरात कोणी नसेल. विठाला विठाला विठ्ठल. तबला एक वाद्य आपल्याकडे गोड आहे. बैठकी भजना करता बऱ्यापैकी राजस वाद्य आहे ते, त्यालाही नाव नाही ठेवणार, माझी पात्रता सुद्धा नाही. पण अशी काही वाद्य आहेत की त्या वाद्यामुळे 200-200 एकर जमीन काही नालायकानं घातल्या. ते सुद्धा वाद्य भागवतात, काही काही वाजवतात आणि यजमान त्यांना दक्षिणा देतात. त्या यजमानाला पण नरक भेटणार. विठाला विठाला विठाला. एक मुद्दा आहे का
पुराणाचा पाप करणाऱ्यापेक्षा पाप सहन करणारा किंवा पाप पाहणारा किंवा पापाला अनुमोदन देणारा 50% भडवा असतो. विठाला विठाला दोघाशी पतन सारखेशी केले पाप जेने दिले अनुमोदन दोघाशी पतन सारखेची असे वाद्य. त्याच्यापैकी पोटाची हिदबळ खरगी भरण्यासाठी एक वाद्य वाजवत होता. त्या वाद्याचं नाव आहे ढोल. हे शौर्याचं वाद्य. ढोल नावाचं वाद्य गाफील नाही. आपल्याकडे ढोल पथक असतंय. नवरात्रीमध्ये असेल, गणेश उत्सवात असेल, एखाद्या तात्विक मिरवणुकीत असेल, महामानवांच्या पुण्यतिथीला जन्मोत्सवाला एखादी मिरवणूक काढल्या जाते. विडाला 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 अशा मिरवणुकीमध्ये ढोल हे वाद्य वाजवलं जातं. ढोल हे चित्त थरारक वाद्य आहे. ढोल हे युद्ध कौशल्यातलं वाद्य आहे. असं एक वाद्य वाजवणारी व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव होतं लाख्या. फार सात्विक माणूस होता. लाख्या हा कोल्हाट्याच्या कुळात जरी असेल पण त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची कंठी होती, तुळशीची माळ होती. लाख्या नाव होतं त्याचं. आपण एरवी लाख्या कोल्हाट्यात जो खेळ करत होता तो खेळ आपण जत्रेत वगैरे बघत असतो. 4 वेळू लावलेले असतात, त्याच्यावर असा दोर ताणलेला असतो आणि त्या दोरावर त्या कुटुंबातली एक व्यक्ती, एक कन्या चित्त थरारक कर्म करत असते. ती त्याच्यावर चालते, त्या दोरावर ताटावर चालते, एका रिंगवर चालते, डोक्यावर अशा एकावर एक 2-3 भांडे घेऊन चालते. ते बघत असताना असं वाटतं अरे बापरे, ही पडल्यावर काय होईल हिचं. एक चित्त थरारक कार्य त्या ढोलाच्या नादावर केले जाते. असा ढोल नावाचं वाद्य लाख्या नावाचं कोल्हाटी वाजित होता. याला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी. संप्रदायात अभंग आला, वर्णी आली मालकांची माझ्या, आणि अष्टादश मालकांनी ज्याला अनुमती दिली त्या अनुमतीला आमच्या सारख्या पांचट कीर्तनानं बगल द्यायची नाही, तडा द्यायचा नाही. लायकी काय आमची. लाख्या कोल्हाट्याचा अधिकार किती मोठा होता कळेल तुम्हाला. लक्षियला ठाव स्मशानीचा, याच्यावर सांगतो मी अभंगाच्या पूर्वकडव्यामध्ये. बशानात जाऊ लागते याच्यावर बोलतोय. हा लाख्या कोल्हाटी ढोल वाजवायचा. याच्या ढोलाचा आवाज, तो नाद, तो दुमदुमाल बघण्यासाठी बऱ्यापैकी लोक गावातले कामं सोडून थांबायचे. संध्याकाळच्या वेळेला कळायचं आज लाख्या कोल्हाट्याचं कुटुंब आपल्या गावात आलेलं आहे. बऱ्यापैकी माणसं रात्री कळाल्याच्या नंतर कामाच्या जेवढी कामं आहेत ती कामं थोडीशी त्याचे नियोजन करून अमक्या अमक्या वेळेला लाख्या कोल्हाट्याचा ढोल पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी लोक येत होते. फार ढोलाचं नाविन्य होतं त्याचं. पण संप्रदायात हा का आला, याला वारकरी संप्रदायाने आपलंसं का केलं, त्याचं एकमेव कारण होतं आपल्या सर्व देवतेवर लाख्या कोल्हाट्याचं फार प्रेम होतं. उदाहरणार्थ तुमच्या कर्जतमध्ये जर लाख्या कोल्हाटी आला तर मारुतीराया पुढे ढोल वाजवायचा. जगदंबेचं मंदिर असेल तिथं ढोल वाजवायचा. गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथं ढोल वाजवायचा. भगवान शिवजीचं मंदिर असेल तिथं ढोल वाजवायचा. जेवढी मंदिरं असतील, संतांची समाधी असेल त्या समाधी मंदिरात ढोल वाजवायचा. आणि हे सर्व वाजिनं झाल्याच्या नंतर मग पोटासाठी ढोल वाजित होता. एवढं अनन्यसाधारण महत्व आहे. मला वाटतं लाख्या कोल्हाटी आम्हाला चपराक देऊन गेला असेल. देवासाठी भजन 5-25 अभंग आंघोळ केल्यावर घरी वाजी जा आणि पोटासाठी कीर्तन करी जा, असं लाख्या कोल्हाट्यानं पण सांगितलं असेल आम्हाला. त्याच्यातून चपराक मिळाली असेल. मोक्षासाठी घरी हरिपाठ म्हणावं लागेल आंघोळ करताना. सकाळी पहाटे उठल्याच्या नंतर 5-25 गाथ्यातले अभंग वाचावं लागतील, 5-25 सोया वाचावं लागतील.
म्हणजे लाख्या कोलाटी पोटाचा धंदा सोडून आधी देवाच्या पुढे ढोल वाजत होता आणि मग ह्या पोटासाठी तो ढोल वाजवत होता. आमच्यापेक्षा लाख्या कोलाटी कितीतरी श्रेष्ठ असावा, मी निमूटपणे सांगेल. लाख्या कोलाट्याची मुलगी फार सुंदर होती. स्वर्गीय ज्ञानसूर्य ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, लाख्या कोल्हाट्याची मुलगी रात्री दिवस माळाल्याच्या नंतर भाकरी मागायला गेल्यावर तिच्या दाताच्या पंगती चमकत होत्या, तिचे दात चमकत होते, इतकी सुंदर होती. गुरुजी म्हणायचे, मोठ्यांचं वाक्य सांगतोय. आणि हा खेळ दुपारी झाल्याच्या नंतर लाख्या कोल्हाट्याची पत्नी आणि त्याची मुलगी गल्लीमध्ये भाकरी मागायची. उभ्या गल्लीनं जात असताना डाव्या हाताने आई मागत असेल, उजव्या हाताने ती मागत होती. पण लाख्या कोल्हाट्यावर एक दुःखद प्रसंग कोसळला. लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतोय, मग तुमच्या लक्षात येईल आबा गेले हे निसर्गाचा नियम आहे. आतापर्यंत चालत आलेला ही परंपरा म्हणावं लागेल, निसर्गाचा नियम आहे, जावं लागतं फार मोठ्या माणसांना. लाख्या कोल्हाट्याचं चरित्र आहे का लक्षात येईल तुमच्या. भाकरी मागण्यासाठी ज्या वेळेला लाख्या कोल्हाट्याची मुलगी एका दारात जाते, मायबाप द्या मायबाप. मोठा वाड्यातला मोठा माणूस होता, 100-200 एकर त्याला जमीन होती. लाख्या कोल्हाट्याची मुलगी सूर्यास्त झालेला होता, दारात बाहेर उभी होती. त्याच्याही घरात मशालीचा प्रकाश होता. त्या मशालीच्या प्रकाशाला लाजवील इतका तिच्या दाताचा प्रकाश पडलेला होता. इतकी तेजस्वी मुलगी होती. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. रूपवान मुलं अमुक अमुक जातीत जन्मतात असा नालायकपणाचा शिखर पडून टाका. कारण लागले प्रदक्षिणा करायला 9.5 तास ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला. आणि पारधी समाजाचा मुलगा भेटला जामद्याचा, किती वारी आहे ते म्हणला 5 करायच्या होत्या इच्छा, पण सदा बाबा म्हणले बस झाल्या 3, पाय दुखतील तुझे. 3 वाऱ्या केल्या. 3 6 वाजता लागला संध्याकाळी, तो दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत त्याच्या 3 प्रदक्षिणा झाल्या. 3 प्रदक्षिणा. तो समाजानं पारधी समाजाचा मुलगा होता. सदा वारकरी म्हणजे फार मोठा निष्ठावंत वारकरी आहेत. तुम्ही कधी कधी नाव बघा यूट्यूबला, सदा वारकरी कोण. आदरणीय पूजनीय बंडा तात्या सुद्धा त्यांचं वर्णन करतात, गुले बाबा वर्णन करतात. अशी एक निष्ठावंत वारकरी सदा वारकरी. पारधी समाजाचा माणूस एवढ्या वेळात 3 फेऱ्या करतो ब्रह्मगिरीच्या. काल बघितलं, त्याच्यात पुढे बसलो, काय म्हणला, समाजानं पारधी समाजात जन्माला घातला, याच्या पलीकडचं नाविन्य पहा. दर महिन्याला 16 दिवस पांडुरंगासाठी, 14 दिवस संसारासाठी. ते काय फार श्रीमंत नाहीत, 6 पोरं. पारधी समाजाचे पोरं आहेत, लाहोर शिशे धरणाऱ्याच्या कुळातले पोरं. 16 दिवस पंढरपूरला 550 किलोमीटर चलत जाणार, जाताना एसटीनं. 16 दिवस देवाला आणि 14 दिवस संसाराला. कशाला कोणाला नाव ठेवायची लायकी आपली. उलट मालकानं सांगितलं, उत्तम कुळी जन्म आणि क्रियामंगळ बुडविले कुळ उभयता. तुम्ही स्वतःला म्हणून घेता मी उत्तम कुळात जन्माला आलो, आणि वागणं जर मूर्ख असेल तर अख्खं कुळ मातीत घातलंय आपण. आपली पात्रता काय लोकांना नाव ठेवण्याची. विठाला विठाला सौंदर्याहून सांगतो तर सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. असं कधी झालंय का दिव्यांग लेकर अमक्या अमक्या जातीत जन्माला येतात. दिव्यांग आता नवीन शासनानं काढायला शब्द आहे. पूर्वी अपंग, त्याच्या अगोदर आपलं लुळे खुळे पांगळे म्हणायचो आपण, नंतर अपंग, आता शासनानं प्रचलित शब्द काढा दिव्यांग. असं होतंय का कधी दिव्यांग अमक्या अमक्या जातीत लेकर जन्मतात? नाही, कोणालाही दिव्यांग जन्माला येतात. म्हणून जातीचा कसल्याही प्रकारचा आविष्कार नाही. सुंदर मुलगी होती. तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर त्या श्रीमंत माणसाच्या पोटामध्ये कामाचा डब्बा पेटला.
त्यानं आवाज दिला, ए मध्ये येऊन घेऊन जाय. लाख्या कोल्हाट्याच्या मुलीला वाटलं माणसं चांगली असावं, बेस कमी करा, चांगली असावं माणसं. आपण कोल्हाट्याच्या कुळात असल्यामुळं प्रवेश करण्यासाठी आपल्याला निषेध आहे आणि आपल्याला आतमध्ये बोलवलं, चौकात बोलवलं. किती माणसं चांगले असा. प्रांजळ घरची मुलगी होती, वारकरी होते लाख्या कोल्हाटी, गळ्यात तुळशीची माळ असलेला कोल्हाटी होता. अशा सात्विक कुटुंबात वावरलेली मुलगी एवढ्या मोठ्या भारदस्त वाड्यात राहणारा हरामखोर असेल असं तिला तरी काय माहित होतं. भिक्षे करताना आतमध्ये बोलवलं. तो दिवस तिच्यासाठी अत्यंत वाईट होता. शरीरावर चुकीचा प्रसंग झाला. आई भाकरीचं टोपलं घेऊन आली. बांगड्या वाजल्या होत्या, संध्याकाळची वेळ होती. लाख्या कोल्हाटी पालात राहत होता. पाल म्हणजे रावटी. उंच डोंगरावर पाल दिलेलं होतं. त्या डोंगरावर तो पाल देऊन राहत होता. बायकोच्या बांगड्या वाजल्याबरोबर आवाज दिला, लक्ष्मी. काय भारदस्त बोलत होती माणसं. हे लक्ष्मी. जी मालक. जी जी जी. अहो लाख्या कोल्हाट्याची बायको जर नवऱ्याला जी म्हणत असेल तर तुमच्या जिभेला जराशी येडिंग करी जा ना, जरासा चटका लागू देत जा. म्हण जा नवऱ्याला जी, म्हणा नवऱ्याला मालक. कशाला मोठ्या कुळात जन्माला आले म्हणून इतका अंगाला गठोडे चिटकून घेता तुम्ही? कशाला कीर्तन ऐकायची, कशाला भागवत ऐकायची, कशाला रामायण ऐकायची, कशाला वाऱ्या करायच्या, कशाला तुळशी लिडे घालायचे, कशाला उजाड्यापासून महादेव भिजवायचा? सर्दी होईन त्याला. आपण घरातल्या देवांना नीट बोलत नाहीत. आपली लायकी एक परमार्थात येण्याची, ऐकची धड नाही त्याची परत्र पुस शिकाई. विठाला विठाला नेहमी सांगत असतो, जी बाई सासू सासऱ्याची सेवा करीत नाही ती बाई अवदासा. जी बाई नवऱ्याची नीट सेवा करीत नाही ती बाई चुडेली. आणि अवदासन चुड्यालनी संप्रदायातून बेदखल केल्या. दागिने घालीत असेल, चांगली साडी घालीत असेल, चांगलं पातळ नेसत असेल, लेकरावर संस्कार करत नसेल ती सुद्धा अवदासा. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर जी गोड प्रेम करती ती साध्वी, ती साध्वी, ती पुण्यशील, ती पावन. संसारातल्या लोकांवर प्रेम करायचं. सासू सासऱ्यांनी कमवलेली प्रॉपर्टी तुपात बुडून खायची आणि आपल्याला सासू सासरे आवडत नाहीत, कोण्या इस्टेट टाकीन. मायबापानं कमवलेली प्रॉपर्टी आनंदानं खाची आणि त्या मायबापाला मानायचं नाही. त्या पोराला इतका हानीन की त्याची इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. काय नुसतं मोकारपणा सांगतो असं तसं अमक तमक, हे देखावा येतो नालाय का? विठाला विठाला विठाला. लक्ष्मी जी शब्द वापरला, जी वाक्य नीट लक्षात ठेवा. कोल्हाट्याची बायको कोल्हाट्याची, पण मालकाला जी शब्द आदरवाचक बोलली, जी 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 शब्द बोलली. सात्विकतेत बोललं पाहिजे. तुम्हाला एक माहित आहे, शब्द भाकरी नाहीत, शब्द अन्न नाहीत, पण जेवण झाल्यासारखी तृप्ती शब्दाने मिळते. इतकी ताकद शब्दात आहे. हो, वयस्कर आईला, वयस्कर बाबाला मुलांनी फिरून आल्यावर एकच विचारायचं, आई जेवलीस का ग? पोट भरतय तिचं, पोट भरतय तिचं, पोट भरतय. तिला असं वाटतं मी एक दोन भाकरी खाल्ल्या. आदराने बोललं पाहिजे. सगळ्या अहो हे शब्द यज्ञातल्या आहुतीपेक्षा मोठे आहेत. यज्ञातल्या आहुतीपेक्षा मोठे आहेत ते शब्द. गोड बोललं पाहिजे, गोड. आमच्या 3 लोकायत परमार्थ करण्याचा अधिकार त्या दिवशी. जो मायबापाला सांभाळतो त्यानं पक्वाद वाजवा, जो मायबापाला सांभाळतो त्यानं कीर्तनात चाली म्हणावं, आणि जो मायबापाला सांभाळतो त्यानं कीर्तन करावं. अन्यथा या भडव्यानं तिकडच बोंबलत जावा. विठाला विठाला लायकी नाही हो. केवढाले लोक असतात. आता हे हार घालताना अधिकारी पाया पडे, 7वी पास आहे मी.
7वी पास खंडागळे साहेब पाया पडे तुम्ही. सर्जन अधिक भूलतज्ञ दोन्ही पदव्या प्राप्त केलेला 7वी पासच्या गिरगावकराच्या पाया पडतो माणूस. याचा अर्थ ते येडे येत असं नाही. ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतो म्हणून ते पाया पडतात. आबांचे जावाई उच्च पदावर पोचलेली माणसं ते आल्या आल्या पाया पडले म्हणजे गिरगावकर लय शहाणा आहे असं नाही. तू ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करतो म्हणून गिरगावकर तुझ्या पाया पडतात. एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी मान. अहो एरवी आपट्याच्या पानाला शेपुड्या करा करा खात्यात. आपट्याच्या पानाला शेपुड्या करा करा खात्यात. पण तेच आपट्याचं पान दसऱ्याच्या दिवशी पवित्र म्हणून माथ्यावर लावल्या जाते. काय ताकद आहे. तसं आम्ही सुद्धा महाराज तुम्ही असल मी असल मागच्या असल याच्यातून सुटले ना आपल्याला ऊस तोडायला कोणी बोलणार नाही. कारण तुम्हालाही मोळ्या उचलल्यावर घाम येईल आणि मग तर आधीच कंबर मोरडे मला तर साळता पण याचा नाही ऊस. म्हणून बाळ्या जरा नीट वाग. विठाला विठाला काळ गोड आलाय आणि गोड काळाचा आनंद जितका घेता येईल तितका घेण्याचा प्रयत्न करावा. तो अधिकारी असतो. लक्ष्मी जी मालक जी धनी. धनी शब्द धनी म्हणणार तर औषधाला बाई नाही इतक्यामध्ये. कारण तुम्हाला नाव कशाला तू महिमनी नन तुम्हाला कशाला दगडन बॉम्ब टाकू तुमच्या अंगावर. कोणी विचारलं तर आमचे मालक कीर्तनाला गेले म्हणलं तितकं तरी म्हणी जाय ग तुडे देतो तुझ्याकडं. तेवढं तरी म्हणी जाय म्हणलं. लोकांवर बॉम्ब टाकतो तू म्हण जाय तितकं. तुम्ही म्हणताल मागून मान घेतला मग तो भीक मागून असं नाही. बाईन बोलत जाव चांगलं. काय मालक अगं आणलीच भिक्षा वाढा ना. बाईनं दबत्या आवाजात सांगितलं मालक आपली बाई आली नाही अजून. लक्ष याला ठाव स्मशानीचा मशानात जावं लागतं याच्यावर बोलतोय. आपली बाई आली नाही. बाई म्हणजे नाना पोरगी. लाख्या कोल्हाट्यान काठी काढली. अंधार पडला होता. काठील भाला लावला आणि डोंगर उतरायचं ठरिलं. येत असेल एकटीच. भीती का काय तशी भिणारी नव्हती ती. पुराणात असा उल्लेख आला लाख्या कोल्हाट्याच्या पोरीनं 14 वाघ मारले होते. 14 बाल्यानं. वाघ असा समोर बसलेला. लाख्या कोल्हाट्याचं पोरग पालात झोळणीत बांधलेलं आणि लाख्या कोल्हाट्याची बायको दारात भाकरी करायली वाघ पुढे बसलेला. पण भाला असाच होता टेकलेला. लांब काठीन त्याला भाला लावलेला. काय वाघाची मायवेली तिचं लेकरू ओढून न्यायची. कारण त्याला माहित होतं हिच्या लेकराला हात लावा तर आपल्या लेकराला पाजायला जाताच येत नाही. इतकी भारदस्त माणसं होती त्या काळात. फार जुना काळ. फार जुना काळ. भाला लावला आणि उतार रावटीच्या बाहेर निघणार पालाच्या. तेवढ्या अवकाशात मुलगी पाहिली. चमकत होतं रूप तिचं. पुराणात काही ठराविक स्त्रियांची रूप सुंदर होती. काही बंगांनी सांगितलं होतं काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. कल्याणच्या सुभेदाराची सून. काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन. अमावस्याच्या रात्रीच्या दिवशी तिचा प्रकाश चमकायचा. अशी ही अशाच तोडीस तोड लाख्या कोल्हाट्याची मुलगी होती. भाकरीचं टोपलं टेकलं नाना खाली. लांबून लोटांगण घातलं. बापाच्या पायावर लांबून लोटांगण घातलं. बाई लांबून पाया पडते
मी अपवित्र झाले बाबा. बापाला सांगितलं, बाबा मी अपवित्र झाले. तुमच्यासारख्या पवित्र वारकऱ्याच्या पायाला हात लावावा. हे शरीर पवित्र नाही, मी अपवित्र झाले. काय झालं बाई? श्रीमंतानं भिक्षा मागण्यासाठी वाड्यात बोलवलं बाबा. या शरीराला वाटून टाकले. येते बाबा मी. पाल दिलेलं होतं उंच डोंगरावर. बापाने सांगितलं, थांब बाई, नकोय बाबा, उद्याचा सूर्य पाहायचा नाही. आणि धाड दिशी कड्यावून स्वतःच शरीर फेकून दिलं. लक्ष्याला ठाव स्मशानीचा सांगतोय. पुढे बघा, पुढे ऐका, पुढे किती अधिकार असेल याचा. मुलीचं ते शरीर उचललं, पांढऱ्या कपड्यात बांधलं, एका विशिष्ट प्रकारच्या जागेवर नेऊन त्याला भडाग्नी नावाचा अग्नी दिला. पेटवलं ते शरीर. मुलीच्या राखेपाशी लाख्या कोल्हाटी रात्रंदिवस ढोल वाजित होता. विठाला 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 रात्रंदिवस ढोल वाजित होता. रात्रंदिवस लाख्या कोल्हाट्यांनी पांडुरंगाचं स्मरण केलं. देवा, काय परिस्थिती फिरवलीस रे, काय अपराध केलता रे मी. अरे तुम्हा संप्रदायातल्या देवाय पुढे तर ढोल वाजित होतो, तो संप्रदायाने अमान्य केलेले देव सुद्धा पूजले, त्यांचा सुद्धा आदर केला रे देवा. का माझ्यावर हे डोंगर कोसळीलास. आज ती समर्पित केल्या गंगेत. लाख्या कोल्हाट्याने विचार केला, आता जीवनभर ढोल वाजवायचा नाही. प्रपंच ढोलाशिवाय चालत नव्हता नाना. एके दिवशी लाख्या कोल्हाट्याला बोलण्यासाठी माझा पंढरपुरातला जगाचा बाप आला. सामान्य माणसाच्या रूपात आला. त्या विद्यार्थींना जागा द्या आतमध्ये बसायला. ती माणसं कोपऱ्यातली बाजूला सारखा बसू द्या तिथं मुलींना. लाख्या कोल्हाट्याला बोलण्यासाठी सामान्य माणसाच्या रूपात पंढरपुरातला मालक आला. लाखा जी, ढोल नाही वाजवायचा. नाही मालक. मालक म्हणायचा लाख्या कोल्हाटी, कोणाला पण मालक म्हणायचा. नाही वाजवायचा मालक. का? कशाला वाजवायचा मालक? काय या ढोलाने कल्याण केलंय, काय देवाची सेवा केली मालक. लोक ओरडायचे तरी मंदिरात मारुतीरायाच्या पुढे ढोल वाजल्याशिवाय मी माझा खेळ चालू करीत नव्हतो मालक. पंढरपुरातल्या मालकाला मारुतीरायानं चालना दिली ती. देवा, असं एक गाव नाही की त्या गावात माझ्या पुढे ढोल वाजिला नाही आणि लाख्या कोल्हाट्यानं खेळ सुरू केला, असं गाव नाही. बघा देवा, ऐकत नव्हता लाख्या कोल्हाटी. लाख्या कोल्हाट्याच्या पालामध्ये एक गोडस कुंकू लावलेली बाई, डोकं झाकून पदर घेतलेली स्त्री. एक विनंती करेल तुम्हाला, दोन गोष्टी झाकलेल्या असावं. देवानं किती पैसे द्यावा, पण पैसे डायरीच्या पुढून नाही ठुले पाहिजे. हे भिकारचोट लोकांचं लक्षण असते. 500-500च्या 2-3 नोटा डायरीच्या पुढून दिसत्या शर्टातून पुढं ठुणं हे भिकारचोटपणाचं लक्षण असते. पैसे हे झाकलेले असावा आणि सर्वांग झाकलेली माझ्या पवित्र देशाची स्त्री असावा. सर्वांग. राहिलं पदर डोक्यावरून जरी घ्यायला कोणाला कंटाळा येत असेल की तुमच्या डोक्याला खिळा ठोकलेला नाही, याच्याकरता तुमचा पदर डोक्याला अडकत नाही, त्याबद्दल मी मान्य करतो. पण पवित्र स्त्रीने आपली पाठ या देशातल्या कुठल्याही पुरुषाला दाखवू नये, असा पुराणाचा सिद्धांत आहे. पुराणाचा सिद्धांत आहे. मी फार पलीकडे जाऊन बोललो असतो, पण आजचं कीर्तन दशक्रिया विधीचं आहे म्हणून त्याच्या पुढचा प्रसंग सांगत नाही. ऐकायला तुम्हालाही बरं वाटणार. तो उपदेशपर प्रकरणातला आहे, पण थोडासा जहालवादी असल्यामुळे आजच्या कीर्तनात तरी नकोय. कधी वेगळं सप्ताहातलं कीर्तन असेल तर तुमच्या पुढे ते मांडेल. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला एका साधूपाशी बसले त्यावेळेला साधूनं स्वतः तुकोबारायला नमूद केलं, छत्रपतींना नमूद केलं.
छत्रपतींना नृत्य आवडत नव्हतं. हल्ली या बाबतीत सांगायचं झालं तर ज्याच्याकडे भरपूर पैसे झाले त्या घरच्या महिला शेवंतीत नृत्य करतात. काय वाटत असेल छत्रपतींना, काय वाटत असेल ज्ञानोबराय तुकोबरायांना, काय वाटत असेल नामदेवराय चोखोबरायांना, काय वाटत असेल पैठणच्या मालकांना, काय वाटत असेल या संतांना. बाईनं पाठ दाखवू नये निषेध सांगितलं. चला असो पुढे सरका. डोकं भरून पदर घेतलेली ती स्त्री समाजानं कोल्हाट्याच्या कुळातली होती. सामान्य माणसाच्या रूपात देव गेला. बाई स्वयंपाक नाही झाला. नवीन माणूस दारात आल्याबरोबर लगेच पदराला हात लावला, खाली मान घातली आणि सांगितलं नाही मालक. का नाही झाला बाई? गेल्या 10-15 दिवस झालं मुलगी जात राहिली मालक. ढोल वाजीनं बंद केलंय, खेळ बंद झाला. पोटाला येणारच खडकी दमडी कवडा लाल पई डबल पैसा कोणी काही नाही दिला. ठीक आहे, देवानं बाजूला जाऊन शोक करावा. इतकं पावन कुटुंब आज उपाशी राहतंय. किती दुःखद परिस्थिती या कुटुंबावर आहे. लाख्या कोलाट्याला झोप लागल्याच्या नंतर त्याच्या बाजूचा ढोल आणि टिपरे उचलायचे नाना. एखाद्या गावात जाऊन खेळ करायचा आणि ते खेळ करून आलेली पैसे लाख्या कोलाट्याच्या घरात आणून टाकायचे आणि ढोल जागच्या जागेवर नेऊन ठेवायचा. पत्नीला विचारलं, लक्ष्मी गेली 20-22 दिवस झाले मी ढोल वाजित नाही, आपल्या घरात द्रव्य नाही, चूल पेटली कशी? तिनं सांगितलं, मालक खेळ करताना जो कपडा आतरितो त्याच कपड्यात पैशाचं गठुडं येते आणि त्याच्यावर द्रव्य आणते, ज्वारी गहू आणते आणि आपल्या भाकरी करते. मग हा कपडा असतो कुठं? लाख्या कोलाट्याच्या पालामध्ये पांडुरंगाची मूर्ती होती आणि तो मूर्तीच्या समोर कपड्याची घडी करून तिथे ठेवलेली असायची. अहो समोर वाघ आल्याच्या नंतर लाख्या कोलाट्याच्या पत्नी पुढे यायची ताकद नव्हती. भाला पाहिल्यावर तर आतला कपडा नेणं इतकी सोपी गोष्ट आहे, कोण नेत असेल? बघता बघता परिसरात वार्ता पसरली, लाख्या कोलाटी ढोल वाजवायला लागलाय. लाख्या कोलाटी ढोल. आता मोबाईल नव्हतं, एका सेकंदात भारतात कळतंय. त्यावेळेला कळत नव्हतं, प्रांतभेद करून भगवान ढोल वाजायचे. आणि ढोल वाजवायला होतं कोण माहिती आहे? जगाचा बाप लाख्या कोलाट्याच्या रूपात ढोल वाजित होता. ताराव नाचायला कोण असेल माहिती आहे माझ्या माईंनो? कोण नाचत असेल? ताराव. लाख्या कोलाट्याची मुलगी तर मृत्यू पावली होती, तिनं देहत्याग केलता. मग कोण नाचला असेल? तर त्या तारेवर पंढरपुरातली मालकी नाचत होती. पंढरपुरातली मालकी त्या तारेवर कसरत करत होती. नाचणं हा शब्द मूर्ख आहे, कसरत करत होती. कसरत हा शब्द गाळून टाका. त्या तारेवरती कसरत करायची. हे कोणी सांगितलं माहिती आहे? पंढरपुरातल्या मालकाने स्वतः लाख्या कोलाट्याचं रूप घेतलं आणि विटेवरच्या मालकिनीला सांगितलं, लक्ष्मी हे रमा जी तुला आज कोलाटीन व्हावं लागतंय. मालक मी सांगतोय तुला, मी सांगतोय. मी जर जारती लाख्या कोलाटी झाला असेल तर लाख्या कोलाट्याच्या कुळातल्या कोणाचं तरी रूप तुला फक्त तारेवर कसरत करण्यासाठी घ्यावं लागेल. आईसाहेबांनी ते मान्य केलं. लाख्या कोलाट्याचा ढोल जगाच्या मालकाने लाख्या कोलाट्याच्या रूपात वाजवायचा आणि विश्वाच्या मालकीनं लाख्या कोलाट्याच्या मुलीच्या रूपात नृत्य करायचं. ते पुन्हा नृत्य शब्द आला, ती कसरत करायची. बायकोनं सांगितलं, मालक कपडा कसा जातो पत्ता नाही आणि बरोबर गाठोडं येते त्याचाही पत्ता नाही. ते लाख्या कोलाटी होता. रात्रभर त्या पोरगी जिथं प्रेत जाळलं त्या पोरीचं त्या जाग्यावर बसून ढोल वाजवायचा आणि कंटाळा आला की ढोलावर तसंच डोकं टाकायचं आणि तसंच झोपायचा. पण कर्मनो गहनो गती, डोकं खाली पडलं खाली झोपला. पण टिपरे मांडी खाली होते नाना, मांडी खाली टिपरे होते. पंढरपुरातल्या मालकाने ढोल उचलला, गळ्यात तार केला, पण टिपरे काढता काढता हात धरला. कोण? सोड म्हणले. नाही सोडित. कोण आहे सांग? अंधारात हात धरला पंढरपुरातल्या मालकाचा.
लाख्या कोलाट्याने हात फार दाबला, पण हात दबत नव्हता आणि मोडत नव्हता. हात पंढरपुरातल्या मालकाचा होता. लाख्या कोलाट्यानं सांगितलं, तू नाव जरी नाही सांगितलं तर एक लक्षात येते, माझ्यापेक्षा हजारो पटीनं ताकद तुझ्यात आहे. मी ज्याचा ज्याचा हात रागानं धरला त्याचा हात हात राहिलाच नाही. ते लाख्या कोलाटी होता. त्यानं सांगितलं, ज्याचा ज्याचा मी हात रागानं धरलाय त्याचा हात टिपरे मोडण्यासारखा मोडून टाकलाय, पण तुझा हात मोडत नाही रे. कोण आहे सांगणं नाव. रूप प्रगट केलं. सजेला लो ते रूप होतं पंढरीतल्या मालकाचं. पंढरपुरातला मालक उभा राहिला, लोटांगण घातलं पायावर, आवाज दिला, लक्ष्मी. खडखडून उठली रात्री. जी मालक जी, पाया पड ग. जगाचा बाप आहे, विश्वाचा बाप आहे, पाया पड, तू पड पाय. आणि लाख्या कोलाट्याच्या पत्नीने दंडवत घातला. लाख्या कोलाट्याने विचारलं, देवा ढोल कशाला नेऊ लागलास? गेली 12 दिवस झालं मीच ढोल वाजितो लाखा. देवा तुम्ही, लोक काय म्हणतील तुम्हाला? काही नाही लाख्या, तुझ्या रूपात वाजितो. देवा माझ्या रूपात ढोल? आणि नुसता ढोल वाजिल्यावर पैसे कोण देईल? नाही लाख्या, तुझे येळू चोरून नेले, तुझा दोर चोरून नेला, तुझे डाम चोरून नेले, हे सगळं काही त्या ठिकाणी. जशाला तसं सामान नेलं रे लाख्या. लाख्या कोलाट्याने देवाच्या पायावर डोकं ठेवलं. नानाने एक विनंती केली, ढोल चोरून नेलास, टिपरे चोरून नेलेस, येळू चोरून नेलेस, दोर चोरून नेला, डाम चोरून नेला, पण नाचलं कोण रे? कोण नाचलं देवा? ढास ढास विटेचा मालक रडत होता. लाख्या, तुझ्या या पवित्र परमार्थाला भुललो रे. तुझ्या या पवित्र परमार्थाचं कर्ज आहे. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. तुझं कर्ज उतरण्यासाठी माझ्या पत्नीला तुझी पोरगी केली, लक्ष्मीला जगाच्या मालकिनीला तुझी मुलगी केलं, आणि तिनं त्या तारेवर कसरत केली. लाख्यानं कपाळ बडील, देवा का रे, का रे देवा, का रे, का का. ऐक रे लाख्या, तुझ्या घरातली माणसं उपाशी राहिल्याच्या नंतर मला कोण करुणा घन म्हणील? मला कोण वात्सल्य सिंधू म्हणील? मला कोण जगाचा मालक म्हणेल रे लाख्या? दृष्टांत संपला सज्जनांनो. इतकं खालचं काम करू शकतो का नाना कोणी? ज्याच्याकडे 5 एकर जमीन आहे तो तरी ढोल वाजील का? हा, ज्याच्याकडे गुंठाभर जमीन नाही तो तरी आपल्या बायकोला तारेवर कसरत करायला लागेल का? नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. त्याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला आणि मला? किती दिवस इथं ठेवायचंय आणि कोण्या दिवशी त्या जागेवर न्यायचंय, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. जगाचा बाप. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. या सर्व विश्वातल्या गोष्टी ज्याच्या देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. हे सगळ्या गोष्टी त्याच्या ताब्यात आहेत. तो जगाचा बाप विश्वाच्या मालकिनीला तारेवर कसरत करायला लावतो. लाख्या कोलाट्याचा संसार जोपासतो. मला एक लक्षात आलं नाही, श्रुतीने विटेवरच्या मालकाला नाना प्रश्न केला. पैठणे पाटील प्रश्न केला, हे भगवंता, मग लाख्या कोलाट्याच्या उदरभरणा करता स्वतःची पत्नी कोल्हाटीन केलीस, स्वतः कोल्हाटी झालास. इतकं जर त्या कुळावर तुझं प्रेम होतं, मग पोरगी मरू का दिली? विश्वाच्या मालकानं सांगितलं, उपजल्या पिंडा मरण सांगाते, आया सोहे कधी नाना पडेगा, किराए का घर तो खाली करना ही पडेगा. एवढ्या तत्वावर आडूर असणारा लाख्या कोलाटी जगाच्या बापानं त्याच्याकरता इतकं खाली येऊन नीच काम करावा एवढा अधिकार त्या लाख्या कोलाट्याचा. तरी पण त्याच्या मुलीचं सात्विक सदाचारी पुण्यशील मुलीचं प्रेत घराच्या बाहेर काढलं. तुमच्या आमच्यात सामान्य कुटुंबात जन्माला आलेले स्वर्गीय आबा यांना तरी कसं घरी ठेवता येईल? म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा
शरीराचा भाव शरीराचा भाव झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षियेला ठाव स्मशानीचा लक्षियेला ठाव स्मशानीचा रणतिरात्मदीस भाव क्रोध माया रणतिरात्मदीस भाव क्रोध माया लक्षियेला रडती रात्रंदिवस काम क्रोध माया हाय हाय करत होता यम. बाप रे काय लाख्या कोल्हाट्याचा अधिकार, एवढा मोठा नाविन्यपूर्ण असणारा आध्यात्मिक क्षेत्रातला एक लाख्या नावाचा व्यक्ती ज्याच्यासाठी जगाचा मालक इतका आपलं समर्पण करतोय, पण गेलेल्या माणसाला नाही वाचू शकत, नाही थांबतायत. जन्मले ते बाळ जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे माझे पैठणचे मालक नमूद करतात, ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवसापासून वाट पाहतो काळ. सूचना आली म्हणून थोडं 10-5 मिनिटं पुढे सरकतोय. मलाही संध्याकाळी यवतमाळच्या जवळ जायचंय. आदरणीय नागरे सर राहुल भयांनी संपर्क केला असेल हुशे साहेबांकडं. साहेबांनी सुद्धा सांगितलं, नागरे सरांनी सांगितलं कीर्तन करावं लागतंय. आणि आबांचंही माझ्यावर अतूट प्रेम होतं, खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. एरवी कीर्तनात कुठे येतील काही नवल नाही. मगाशी बोलून गेलो मी, श्रावण मासामध्ये मागच्या हा श्रावण गेलेला त्याच्या मागच्या श्रावणात मोठ्या श्रद्धेने आबांनी मुद्दाम होऊन श्रावणातला सोमवार सोडण्याकरता घरी बोलवलं होतं. अतूट प्रेम करणारी व्यक्ती. सरांनी जास्त आग्रह केला, नागरे सरांनी सुद्धा. एक पुरावा मांडतो. सूचना आली 10-5 मिनिटं पुढे सरका. अभिमन्यू नावाचा एक व्यक्ती महाभारतामध्ये भारतीय युद्धातला नाना तो शुंह होता. शुंह भारतीय युद्धातला. भारतीय युद्धामध्ये 4 शुंह होते, त्याच्यापैकी तो एक शुंह आहे अभिमन्यू. याचं नातं थोडंसं लक्षात घ्या. लाख्या कोलाटी हा कुळानं जरी कोलाट्याच्या कुळातला असेल, पण वारकरी होता याच्याकरता देवाच्या जवळीकतेचा होता. अभिमन्यू हा वारकरी अधिक जगाच्या मालकाचा सक्का भाचा होता. नातं लक्षात घ्या. अभिमन्यू नुसता वारकरी नाही, पांडव हे वारकरी कुळ होतो. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती किंवा आळविती. पांडव भजन करणारी होती. पांडव परमार्थिक होती, पांडव सात्विक होती, पांडव पुण्यशील होती, पांडव धर्मनिरपेक्ष होती. धर्मावर अतूट श्रद्धा असणारी पांडव होती. आणि या पांडवांचा सुपुत्र अर्जुनाचा सुपुत्र अभिमन्यू 22.5 वर्ष वय आहे. अर्जुन तर झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे असं पुराण सांगते. मी तर काही नव्हतो त्यावेळेला, पुराण सांगते पुराण. अर्जुन किती देवाला आवडायचे. हा कोपे तरी निवांत साहे आरुषे तरी बुझावीत जाय. नवल पिस लागलं होतं अर्जुनाचं. पिस म्हणजे वेडा, पिसा म्हणजे पागल. जगाचा मालक अर्जुनासाठी वेडा झालता, वेडा.
इतकी अर्जुनाची भक्ती श्रेष्ठ होती. त्या अर्जुनाला भगवंताची सुभद्रा नावाची बहीण दिलती. त्या सुभद्रेपासून अर्जुनाला अभिमन्यू नावाचे पुत्र झाले. फार सात्विक पुत्र. अभिमन्यूनी बऱ्यापैकी आईच्या पोटात असताना संस्कार प्राप्त केले. म्हणून आपल्याकडे गर्भसंस्कार नावाची एक पद्धत आहे. गरोदर स्त्रीने टीव्हीवरल्या जहाल मालिका पाहिल्या नाही पाहिजे. जहाल असतात ना काय काय मालिका. जहाल सुनेनं सासूच्या तुतरीत आणलं, पोरानं बापाला गचंडी दिली, असं ते पाहायला भेटतं ना आपल्याला. हो, एकेरी बोललेलं. टीव्ही मध्ये बऱ्यापैकी मालिकेत बायका आवाजाव बोलत नाहीत. विवेक, ए विवेक, अरे तुरच. नंतर असं कळतंय की हे कोण असेल विवेक. हिचा पोरग म्हणत हिचं तितकं वय नाही, याला दाब नावाने मिशा आल्या आता. आणि ही विवेक कस काय म्हणाली. नंतर विचारलं, ताई हे कोण आहेत. माझे मिस्टर. राहू दे म्हणलं, मला चहा नको. तू नवऱ्याला जरी एकेरी बोलायलीस तर आम्हाला गॅसच्या पाईप ना हानशीन तू. येतो बाई येतो. शिकून शिकून इतका कर नाही केला पाहिजे. हे बा, देवान 5 क्विंटल सोनं घरी द्यावा, पण बाईनं 50 ग्रॅमचं मंगळसूत्र घालावं. 5 क्विंटल सोनं घरी होतं म्हणून 9 किलोचं मंगळसूत्र घातलं. वजनच मेली. वजन मेली ना. हे अतिरेक झाला ना. फार शिकले म्हणजे लय शहाणपणा येत असतो का. गोड बोललं पाहिजे, गोड सात्विक बोललं पाहिजे, मवाळ बोललं पाहिजे. जेवताना लोणचं किती असा चवीपुरतं. 100 कोटी रुपये जरी आले तरी धोत्रावरल्याने इन नाही केली पाहिजे. कुत्रे भुकत असते त्याला, कुत्रे भुकत असते. मूर्खपणाचा कळत झाला नो. मर्यादा सांभाळल्या पाहिजे ना. नाही नाही, माहित लय पैसे मी इन करीन. येडपटेस का काय तू. दसतेन ना कुत्रे तुला. कुत्रे पण म्हणते भारतात असं नाही कुठं आलंय. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. उत्तरा नावाची पत्नी अभिमन्यूची. लक्ष्याला ठाव स्मशानीचा सांगतो. पैठणे पाटील तुमच्या वेळेत हो फोन करीत राहा, या लवकर म्हणून. पुढाऱ्याचे महाराजाचे मिनिट मोठाले असते तर विडाला 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 योग झाला. आईच्या पोटात गर्भसंस्कार झाले. हरिपाठ वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावा, विवेक संपन्न इतिहास वाचावा. आपत्य सात्विक जन्माला येत असते. अंधश्रद्धा 2-4 पुस्तकं शिकलेले म्हणीन गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात का काय. तुम्हाला एक सांगू का, मनीवश्य ते स्वप्नी दिशे. आपल्या मनावर जे संस्कार होत असतात ना ते आपत्यावर होत असतात. एका माणसानं बैल आणले 1.5 लाखाचे. हे रान कसं केलं, रोटर हाणून असं रान होतं. खराडून आलेली वापसा होती आणि 1.5 लाखाचा बैल जोडा होता. 5 शेवटीलेली होती. येठणही चांगलं होतं, त्याला गाठी दिलेल्या नव्हत्या. आणि बैल नंबर 1 होते. उभा राहिला, दगड टाकला, शेल्यावून माती. हट म्हणलं की पलीकडच्या कडेला. हट म्हणलं की एक मुरडण झाल्यावर मग आवतवरी करायचं आणि कुठं मोठं चिटकालेल्या काड्या काढून घ्यायच्या. हे दिवसभर आऊत आणलं. इतक्या थाटात आऊत आणलं. हे आऊत आणलेलं मनात बसलं. संध्याकाळी बाजाव झोपलं. हट म्हणायचं स्वप्नातच आणि बाजावून खाली उतरायचं, बाज कानोडी करायचं ना असं करायचं. पुन्हा बाज टाकायचं, पुन्हा झोपायचं. 10-5 मिनिटाला हट की पुन्हा असं करायचं. मनीवश्य ते स्वप्ने दिसे. संस्काराचा दोष असतो. हे जे जे आपण करू ते कृत्यात पडत असतं. विठाला विठाला आता रात्री बेरात्री भांगाऱ्याला चॅटिंग करीत बसलेत ना माणसं. हे झोपीत पण शेजाऱ्याला गुदगुल्या करतील. ती सवय लागन ना ती बोटाला, असं इचकीतच राहतील. कालांतरानं असे डॉक्टर अभ्यास करतील. त्या रोगाचं नाव असेल इचक्या नावाचा रोग. आपल्या काळात नसेल ते खंडागळे साहेब. होतील इथून पुढे. हे इचकी शेजाऱ्यालाच गुदगुल्या करायला. हो मूर्ख. सवय एक मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. चला असो. गर्भसंस्कार झाले. किती गोड संस्कार. महाराज 4 शिवापैकी धुरंधर शिव भीष्माचार्य. भीष्माचार्याच्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू पडला. पंढरीतला मालक युद्धभूमीत पोचला. आता सध्या ती युद्धभूमी पाहायची असेल तर कुरुक्षेत्र.
तिथं 244 एकरचं सरोवर आहे, त्याला ब्रह्म सरोवर म्हणतात. त्याच्या बाजूला एक छोटंसं सरोवर आहे, ज्योतिष सरोवर, अस्तित्वात नाही. तिथं भीष्माचार्यांचा अंत्यविधी झालता. त्याच्या बाजूला एका दिशेला कर्णाचा अंत्यविधी झाला आणि त्याच्या पलीकडून उत्तरेला अभिमन्यूचा अंत्यविधी झाला. लक्ष्याला ठाव स्मशानीचा सांगतोय मी, सगळं पुराणातलं पाहून सांगतोय. माझं शिक्षण असू द्या 7वी, काय घेणं आहे तुम्हाला, पण मला वाचायचा नाद आहे. विठाला विठाला आता शिक्षण ते कमी शिकलो, ते आमची परिस्थिती तशी असेल. चला आपलं नशीब खोटं, तिथपर्यंत शिकता आलं नाहीत. मी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. मला मेमरी कार्ड चांगलं दिलं. ह्या उसावाल्या ट्रॅक्टरवाल्याचे गाणे ऐकू ऐकू मी 450 पाठ केलेत. कितीच गोड मला शिव्या पाठ आहेत 200-250, पण देत नाही कोणाला. म्हणजे 5-7 बाऱ्या वाचिलं की पाठ होतंय. ते उसातल्या ट्रॅक्टरवाल्याला काही कळत नाही वरी गाणी किती लावा काय नाही. ते गाण्याच्या नादात ट्रॉली माल पालथीन तिथे मुंडकं घेऊन जातं. करा माप काय पपेच माय मोजी तू का आता वळण ट्रॅक्टर माग असते. अनावधानानं एखादी नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यात ट्रॅक्टर पालथं झाला असेल, हो द्या. ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याला आवर्जून सांगत असतो, राजे हो, ज्याचं उघडं दुकान आहे त्याचं नाव शेतकरी आहे. ज्याचं दुकान उघड्यावर आहे त्याचं नाव शेतकरी रे. पायात बूट नाही, सर्प इंचू काढा, बॅटरी बरोबर नसते रे. लेकरू सांभाळल्यासारखं पसा पाणी घालून त्या ऊसाची टिपरे वाढवतंय. ते सावकाश तुम्ही कारखान्यात न्या, तुमच्या कुळात 3ऱ्या पिढीला तहसीलदार जन्माला येईल. असा जर कोणी ड्रायव्हर असेल तर. आणि जाणून बुजून कट हाणून ट्रॉल्या पालथ्या करीत असेल, कायम स्वरूपी ट्रॅक्टरलाच हवा भरशील. हो, आपण जे करू का, ते जे पिंडात बदल होत असतो का, त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. आपण जसं वागू तशा गोष्टी घडत असतात. आपल्या मनाला काही गोष्टी कळायला पाहिजे की आपण चांगलं वागावं. चला, भीष्माचार्याच्या चक्रव्यूह नावाच्या रचनेमध्ये अभिमन्यू मृत्यू पावला. भगवान पोचले पंढरीतले मालक. अर्जुन सोबत आहेत. अर्जुन रथावर नवडी टाकली. पाहिलं भगवान खाली उतरले. मांडी घातली जगाच्या मालकाने आणि अभिमन्यूचं डोकं मांडीवर घेतलं. विटेवरच्या मालकांनी ठराविक लोकांचे डोके मांडीवर घेतले. पुराणात जर पाहायला गेलं तर जटायूचं डोकं मांडीवर घेतलं रामावतारात. जटायू हा कश्यपाचा नातू होता. मिरे मिरे कश्यपाचा नातू, जटायू नामे विख्यातू. मिरे मिरे कश्यपाचा नातू. तरुणांनो, जटायूचं डोकं मांडीवर घेण्याचं एकमेव कारण होतं की या भारतीय संस्कृतीतली स्त्री म्हणजे या देशाची सर्वोच्च श्रीमंती आहे. या पवित्र देशातली सर्वात मोठी श्रीमंती काय असेल तर या देशाची स्त्री आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री आहे. कल्पना करा, आबांसाठी बऱ्यापैकी लोकांच्या अंतःकरणात दुःखासाठी एक जागा निर्माण झाली की आबा थोडे कमी कालात गेले. आबा अशाच तडफदार कार्यामध्ये अजून 15 ते 20 वर्ष या सगळा व्यवहार अगदी काटेकोरपणानं सांभाळीत होते. पण एका आजाराने आबा लवकर गेले. सर्वांच्या अंतःकरणात कुठंतरी आबांसाठी एक थोडीशी जागा आहे. का की त्यांचं वागणं, त्यांचं सगळ्याशी बोलणं हे एक असं होतं. ते एक लक्षात घ्या, पंढरपुरातल्या मालकाच्या सुद्धा अंतःकरणात जटायूसाठी जागा होती. या पवित्र देश एवढे आबा आम्हाला आवडतात बोलता बोलता राहिलो. आपल्या सर्वांच्या विषयी आबाविषयी तळमळ होती अंतःकरणात. मलाही फुलं टाकताना कस तरी वाटलं की काय आबा आपल्याला बोलायचे. आबांचं जाण्याचं वय नव्हतं. कसे गेले आबा. मग सगळ्यांना हेवा वाटेल असे आबा ज्या माऊलीनं 9 महिने पोटात ठेवली, ती माऊली किती मोठी असेल, ती आई किती मोठी असेल. रयतेचे राजा 9 महिने पोटात ठेवले, त्या जिजाऊ आईसाहेब किती मोठ्या असतील. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप पोटात ठेवले, ती आई किती मोठी असेल. कल्पना करा. या विश्वातल्या 2 पातशाहीनं भगवान शिवजीचे मंदिरं पाडली आणि पाळलेली मंदिरं ज्या माऊलीनं पुन्हा जीर्णोद्धार केला, ती अहिल्याबाई होळकर सुद्धा 9 महिने पोटात ठेवल्या. त्या अहिल्याबाईंना पोटात ठेवणारी आई किती मोठी असेल. कल्पना करा. म्हणजे या देशाची सर्व ज्ञानोबाराय तुकोबारायला पोटात ठेवलं, ही ती आई या महाराष्ट्रातली, या भारतातली आहे. म्हणून तुम्ही सर्वोच्च श्रीमंत काय देशाची श्रीमंतीची असेल तर या देशाची स्त्री आहे. अशा परमपावन या स्त्रीवर आलेलं आबरूचं संकट दूर करण्यासाठी
जटायूनं स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, म्हणून जगाच्या मालकानं जटायूचं डोकं सुद्धा मांडीवर घेतलं. अभिमन्यू तर शूर आहे, एक निधगावीर आहे, त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि प्रभू विचारत होते, काय अभिमन्यू? काय नाही मामा. मामा कोण आहे माहिती आहे का? पंढरपुरातला मालक, अभिमन्यूचा सख्खा मामा आहे, सख्खा मामा. मामाला भाचा मांडीवर पडल्या पडल्या बोलतो, मामा श्री काय नाही हो, 2-3 तासाचं आयुष्य पाहिजे, जयद्रथाचा शेवट करायचा. कारण जयद्रथाने अभिमन्यूला लात मारली होती. जयद्रथ कोण होता माहिती आहे? जयद्रथ आत्याचा नवरा होता. दुर्योधनाची बहीण जयद्रथाला दिलती आणि जयद्रथ हा आत्य मामा होता. मेहुण्याच्या पोराला लात मारली इतका हरामखोर जयद्रथ होता. महाभारतात 24 लोक हरामखोर होते. शकुन्या, जयद्रथ्या, दुःशासन्या, एक इन्मक नावाचा व्यक्ती होता. मी शकुनी म्हणत नाही, शकुन्या म्हणतो. तुमच्या प्रांतात शकुनीचा पाहुणा आहे का कोणी? मग काय भीती आपल्याला, काय भीती? हरामखोर होता शकुन्या. किती हरामखोर सांगू? स्वतःच्या लेकरा इतके बहिणीचे लेकर प्रिय असले पाहिजे. स्वतःचे लेकर किती आवडतात तितके लेकर बहिणीचे आवडले पाहिजे. आणि बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला शिकले या भाडव्यानं, म्हणून येऊ शकुन्या म्हणतो मी त्याला. त्याला पत्ते म्हणजे लुडो नावाचा खेळ होता. हा लुडो नावाचा खेळ शकुन्यापासून सुरू झाला ना. म्हणून तुम्ही आरोप करू नका पंढरपुरातल्या मालकावर. भगवान कृष्ण परमात्म्याने कौरव मारले नाही, अर्जुन पांडवांनी कौरव मारले नाही. कौरवाला मारलं कोणी? त्याच्या सख्या मामानं, शकुनीन मारलं. शकुनी इतका नालायक होता. महाभारतात इन्मक नावाचा एक व्यक्ती होता. इन्मक, मी मागच्या 3 महिन्यापूर्वी महाभारत वाचिलं, त्याच्यामध्ये इन्मक नावाचा व्यक्ती सापडला. 78 लोकांच्या पंक्तीला इन्मक बसला होता. सर्वात चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर पाहिलं कोणी असेल तर इन्मकानं पाहिलं. इन्मकानं शकुनीला सावध केलं, शकुनीनं दुर्योधनाला सावध केलं आणि मग सांगितलं, विठाला 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 भरलेली चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर तूप वाढायला लावणारा हरामखोरी इन्मक होता. याचं नाव लक्षात ठेवा इन्मकाचं. इतकं पापी आणि दुराचारी इन्मक होता. या इन्मक इतका नालायक. इकडे जटायू किती अधिकारी असेल? विश्वाच्या मालकीनीवर आलेलं संकट दूर करण्याचं काम ज्यानं केलं, स्वतःच्या देहाचं बलिदान केलं, म्हणून जगाच्या मालकानं मांडीवर घेतलं होतं. असो, इकडे अभिमन्यूचं डोकं घेतलं. 3.5 तासाकरता आयुष्य पाहिजे. जी म्हणे काय हरकत नाही. यमाला विनंती केली, यमराज आयुष्य नाही म्हणे, आयुष्य संपलं. जगाच्या मालकाचा निर्णय संपला. आता काय करावं? अर्जुनानं बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपला विवेक दाखल केला, पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. शेवटी जगाच्या मालकाने अभिमन्यूचे डोळे झाकले आणि अभिमन्यूनं शेवटचा प्राण सोडला. आणि मग ते पार्थिव बऱ्यापैकी विश्वाचा मालक कवटाळून रडत होता, अर्जुन कवटाळून रडत होता, सुभद्रा कवटाळून रडत होती, द्रौपदी कवटाळून रडत होती. जगाच्या मालकाला द्रौपदीनं प्रश्न केला, देवा कशा करता केलंस रे? देवा तू युद्ध करायला लावलंस. अरे माझे 5 पोरं अश्वत्थाम्यानं कापून मारली झोपीत. देवा देवा अरे एक कुलदीपक होता ते ठेवला नाही, आम्हाला ही रक्तरंजित गादी करायची तरी काय? विठाला 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 तिथल्या फुलाची एक कॅरी बॅग होती, ती पाकळ्या केलेल्या, ती एक कॅरी बॅग घेऊन या. आपण इथली ती फुलं देऊ आणि मग शेवटची आदरांजली आबांना समर्पित करू आणि मग आपण पूर्णविराम करू. बाकी मग थोडेसे कोणाच्या श्रद्धांजल्या होतील आणि मग प्रसादाचा कार्यक्रम होईल. त्यानिमित्त दशक्रियाचा गुरुदेवांच्या हाताने पिंड विसर्जित केलेला आहे. आजच्या 10व्याचा पिंड, उद्या 11व्याचा पिंड, 12वा पिंड, 13वा पिंड आणि 14व्या दिवशी उदक शांती विधी असं म्हणतात. त्याच्यानंतर मासिक श्राद्ध वगैरे बऱ्यापैकी अशा गोष्टी होत राहतील. त्या आपण सूचना देत राहू राहुल भैयाला, ते करत राहतील. तसा सात्विक व्यक्ती आहे आणि चांगल्या माणसांच्या सान्निध्यात आहे. आदरणीय उशे साहेबांकडं बऱ्यापैकी राहुल भैयांचं वास्तव्य असतंय, जाणं येणं असतंय. खूप मोठे दोघांचा एकोपा आहे. साहेबही फार कृपेचं सांगतात. त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं राहुल भैया टाळणार नाहीत. जो जो विधी आबांचा करायला लावू तो राहुल भैया करतील, यात काही शंका नाही. अभिमन्यूचं पार्थिव सर्वांनी कवळलं. प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ते पार्थिव उचललं आणि ज्योतिष सरोवराच्या बाजूला चंदनाची चिता रचली.
आणि त्या चितेवर अभिमन्यूचं पार्थिव टाकलं। या देशाचा भरताच्या नंतर राजा, भरताच्या नंतरचा जर राजा कोणी झाला असेल तर त्याचं नाव धर्म नावाचा राजा आहे। आणि धर्माच्या नंतर गादीवर बसण्याच्या लायकीचा कोण असेल तर अभिमन्यू होता। पण अभिमन्यूचा योग संपला, परीक्षिती बसला नातू, अभिमन्यूचा मुलगा बसला, त्याबद्दल सोडून द्या। पण एवढा मोठा या भारत देशावरचा तिसरा राजा ज्याला अभिमन्यू म्हणावं त्याला सुद्धा गावाच्या बाहेर न्यावं लागलं। म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म। आम्हालाही फुलं देऊन टाका विठोबार कुमार।